आज आपण रताळ्याचे काप बनवणार आहोत उपासाचे तिखट. त्यासाठी मी रताळे घेतले बघा आणि त्याचे आता स्लाइस करून घेते, असे काप करून घेते बघा. मी काप करून घेतले. आता ते काळे पडू नये म्हणून त्याला तेल लावलं मी आणि त्या वरतून सेंधव नमक टाकलं आणि मिरची पावडर टाकली आणि ती त्याला व्यवस्थित अशी लावून घेतली. हे बघा व्यवस्थित लावून घेतली. आता एका भांड्यात मिक्सरच्या भांड्यात मी भगर घेतली अर्धी वाटी आणि ती मिक्सरला फिरवून घेतली. जाडसरच वाटून घेतली मी भगर. आता हे काप या भगरीमध्ये घोळवते बघा, अशी घोळून घेते. असं भगर म्हणजे त्याला लावून घेते. असे मी भगर सगळ्या कापांना लावून घेतली. आता गॅसवर मी तवा ठेवला, त्यात थोडं तेल घातलं, शेंगदाणा तेल घातलं. आता त्याच्यावर हे काप ठेवते. हे बघा काप असे ठेवायचे आणि वरतून थोडंसं तेल फिरवायचं. तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता, पण मी शॅलो फ्राय केले. आणि मी आता पलटी करून घेते. एका बाजूला चांगले शेकलेत, आता मी पलटी करून घेते. आता बघा दोन्ही बाजूला चांगले शेकलेत. आता मी काढून घेते आणि बाकीचे पण असेच दुसरे करून घेते. हे बघा उपासाचे कुरकुरीत असे काप तयार झालेत आपले. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर